फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पडवळची भाजी बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, आता पावसाळा लागला की असे बाजारात पडवळ यायला सुरुवात होते। तर हे मी अर्धा किलो पडवळ घेतलेले, ते धुवून घेतलेले अगोदर, आणि मग आपल्याला अशा पद्धतीने ते साळून घ्यायचे। पूर्ण असे त्याचे साल कडक असतात, त्याच्यामध्ये शिजायला खूप वेळ लागतो। तर मग आपल्याला जर ते पटकन शिजले पाहिजे, मग यासाठी आपल्याला अगोदर ते व्यवस्थित असे साळून घ्यायचे आणि मागचे पुढचे त्याचे टोक काढून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी पूर्ण साळून घेतलेले तुम्ही बघू शकता, आणि त्याचे टोकही काढून घेतलेले। आता यांना मधून आपल्याला कट मारायचं आहे। कट यासाठी मारायचं आहे का ज्या आतमध्ये ज्या बिया आहे त्या खाताना किंवा हे करताना टचर लागतात त्या, पटकन शिजत नाही। तर मग त्याच्याला आपल्याला हे कट मारून त्याच्यातल्या ज्या आतल्या बिया आहे त्या चमच्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने ते बिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आहे। कारण त्या बिया बऱ्याच कडक असतात, आणि मग ते खाताना आपण ज्यावेळेस भाजी खातो तर त्यावेळेस ते आपल्या दाताखाली येतात, मग ते चांगलं लागत नाही। त्यासाठी अगोदर आपल्याला या बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहे। आता या चमच्याच्या साह्याने मी या पूर्ण बिया अशा पद्धतीने काढून घेणार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने ते पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहे। आता या बिया आपल्या सगळ्या याच्यातल्या काढून घेतलेल्या आहे, मी त्या साईडला टाकून दिलेल्या आहे। मग आता त्याच्यासाठी मसाला घेतलेला आहे, 4-5 10-12 खोबऱ्याचे काप, शेंगदाण्याचं कूट, गूळ, लसूण, अद्रक आणि थोडीशी तीळ घेतलेली आहे, आणि लिंब घेतलेलं आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे मी त्याच्यासाठी। तर एवढं सगळं आपल्याला हे भरलेल्या पडवळसाठी हा मसाला लागणार आहे। तर आता मी कढई ठेवलेली गॅसवर, तर त्याच्यावर आपल्याला हे खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तसं आलवर थोडंसं जास्तही काळं होईल असं भाजायचं नाही, थोडंसं गोल्डन ब्राऊन करायचं आहे, जास्तही ब्राऊन करायचं नाही। ते खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि एक साईडला आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि नंतर मग आपण जे तीळ घेतलेले ते पण तीळ काही जास्त भाजायचे नाही, तर ते पण 1 ते 2 मिनटंच आपल्याला भाजून घ्यायचे। आणि खोबरं आणि तीळ हे आपल्याला एकत्र करून त्याचा मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करायची। आता तीळही आपली भाजून झालेली तुम्ही बघू शकता। आणि मग नंतर त्याच्यात आपल्याला जे लसूण, अद्रक आणि खोबरं आणि तीळ जे आहे हे आपल्याला त्याची मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करायची। शेंगदाण्याचा कूट आपण अगोदरच ॲड केलेला आहे, बारीक केलेला होता, मग तो शेंगदाण्याचा कूट आणि हे आपली जी पेस्ट आहे मसाल्याची ती एकत्र करून घ्यायची। मग नंतर कढईत आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, आणि जे आपण पडवळ आहे ते आपण कापून ठेवलेले तर ते अशा पद्धतीने कढईत आपल्याला परतवायला टाकून द्यायची। मग 1 ते 2 मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला हे खालीवर करून चांगले परतून घ्यायचे। थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत असे परतवायचे, म्हणजे त्यांचा कलर चेंज होतो। परतवल्याबरोबर लगेच कळतं का आपल्याला यांचा रंग असा बदललेला आहे। मग त्याच्यात वरतून आपल्याला थोडंसं लिंब टाकून घ्यायचं आहे, अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचं, पाणी टाकायचं आहे अगोदर, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, कमीत कमी 1 वाटीभर पाणी टाकायचं आहे, कारण ते आपल्याला शिजले पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि नंतर वरून त्याच्यात आपल्याला अर्धा लिंब टाकायचं आहे। का लिंब यासाठी टाकायचं आहे का त्याची टेस्ट आपल्याला चांगली आली पाहिजे आणि पटकन शिजतील अशा हिशोबाने। आणि झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 10 मिनटं तरी आपल्याला कमी गॅसवर हे वाफू द्यायचे। आता तुम्ही बघू शकता 10 मिनटानंतर त्याच्यातलं पाणी संपलेलं आहे, आणि आपले जे पडवळ आहे तर ते अशी व्यवस्थित अशी सॉफ्ट अशी शिजलेले। तर हे आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे अशा पद्धतीने। पूर्ण आपण आता हे सगळे पडवळ आपण काढून घेऊ, आणि नंतर मग त्याच्या अगोदर आपण जो मसाला तीळ, शेंगदाण्याचा कूट किंवा खोबरं हे जे आपण लसूण अद्रकची पेस्ट बनवलेली आहे आपण, मग त्याच्यात आपल्याला वरून आता काही मसाले ॲड करायचे। मग त्याच्यात हळद टाकून घ्यायची, लाल तिखट तुम्हाला आवडीनुसार लाल तिखट, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला, अशा पद्धतीने पूर्ण मसाले त्याच्यात ॲड करून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। मीठ टाकायचं आहे चवीनुसार, आणि मग नंतर हा मसाला कोरडाच अगोदर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून असा लिंबाचा रस टाकायचा आहे। लिंबाच्या रसामुळे आपली जी भाजी बनवणार आहे आपण त्याला छान अशी चव येणार आहे। आणि त्याच्यात मी थोडेसे 2-3 असे बारीक गुळाचे खडे पण टाकलेले, म्हणजे ते कडवट लागणार नाही। त्याच्याने आपण जो मसाला हा बनवला आहे तर त्याची अशी आंबट गोड टेस्ट येईल, त्याच्यासाठी मग गुळाचे खडे मी टाकलेले आहेत। आता हा मसाला पूर्ण एकत्र करून घ्यायचा आहे चांगला, की ज्यावेळेस आपण बाकीचं खोबरं, लसूण, अद्रक किंवा हे आपण दळतोय, तीळ मिक्सरमध्ये बारीक करतोय, तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यातच गुळाचे खडे पण टाकून घ्यायचे, म्हणजे ते चांगले मिक्स होऊन जातात त्याच्यात। तुम्ही जर भाजलेले शेंगदाणे पण ॲड केले किंवा कूट नसेल तर भाजलेले शेंगदाणे पण तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता। आणि नंतर मग असे पडवळ जे आपण शिजलेले त्याच्यात भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने भरलेले कारले बनवतो त्याच पद्धतीने असं त्याच्यात मसाला आपल्याला ह्या पडवळमध्ये भरून घ्यायचा आहे। आता मी या सगळ्या पडवळमध्ये हा मसाला भरून घेणार आहे अशा पद्धतीने।
सगळे पडवळमध्ये अशाच पद्धतीने आपल्याला हा पूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे. एक एक करून सगळा असा मसाला भरून घ्यायचा आहे. त्याच्यात वाटलंच तुम्हाला तर तुम्ही कोथिंबीरही ॲड करू शकता. आता त्यावेळेस मी ही उन्हाळ्यात सुरुवातीलाच बनवली होती, त्यावेळेस कोथिंबीर भेटत नव्हती म्हणून मी बिना कोथिंबीरचीच बनवली. त्याच्यात जिऱ्याची फोडणी द्यायची. आपल्याला कढईत 2 चमचे तेल घेतलेले, थोडंसं तेल जास्तच घ्यायचं आहे भाजीला. 2 उकळ्या तेल घेतलेले आणि नंतर जिऱ्याची फोडणी दिलेली त्याला. आणि मग हे मसाला भरलेले पडवळ, ज्या कढईत आपण पडवळ वाफवले होते त्याच कढईत मी त्या पडवळला फोडणी देऊन घेते. सगळे असे एक एक करून ते मसाला भरलेले पडवळ आपल्याला कढईत टाकून घ्यायचे आणि कमी गॅसवर आपल्याला ही भाजी परतवायची. आणि जो उरलेला मसाला आहे तो आपल्याला पुन्हा त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशा पद्धतीने आता हे सगळं आपलं मसाला टाकून झालेला आहे. वरून त्याच्यात आपल्याला थोडंसं लाल तिखट, काही थोडंसं गरम मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. आणि पुन्हा नंतर त्यात वरून थोडंसं पाहिजे तर मीठ टाकू शकता. कारण अगोदरच आपण मीठ टाकलेले, कोरडा मसाला जेव्हा मिक्स केला त्यावेळेसच आपण त्याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे. पण वरून जर वाटत असेल तुम्हाला का मीठ कमी आहे तर मग तसंही टाकू शकता. आणि कमीत कमी 1 ते 2 मिनटं आपल्याला हा मसाला तेलात परतून घ्यायचा आहे. ही म्हणजे आपण पडवळ टाकलेले तर तेही आपल्याला परतून घ्यायचे. मग थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, कमीत कमी अर्धा ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे आपण मसाला टाकलेला आहे तो चांगला शिजेल आणि पडवळला पण त्याच्यात तो मसाल्याची टेस्ट येईल. मग झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 1 ते 2 मिनटं आपल्याला हे चांगलं शिजू द्यायचं आहे कमी गॅसवर. आता बघू शकता तुम्ही, भाजीला पण आपल्या छान तरी आलेली आहे. आणि थोडीशी अशी नॉर्मलच ग्रेव्ही ठेवायची, जास्तही पातळ करायची नाही, मग त्याची टेस्ट येत नाही. तर अशी थोडासाच रस्सा करायचा आहे त्याला. तर बघू शकता अशी मस्त आपली ही पडवळची भाजी तयार झाली. तर तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत ही भाजी एन्जॉय करू शकता. अशी मस्त आपली ही पडवळची भाजी तयार होती. तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा.